हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी थापणार आहे गवऱ्या. कदाचित शहरातल्या लोकांना हे साधं काम वाटेल, पण आमच्यासाठी ही रोज जगण्याची एक महत्त्वाची गोष्ट आहे. गावाकडचं आयुष्य असंच असतं, साधं पण मनाला भिडणारं. गवऱ्या थापतानाही हाताला लागणारा शेणाचा गारवा एवढं भारी वाटत होतं. शेणाच्या गवऱ्या म्हणजे फक्त इंधन नाही, तर आपल्या परंपरेचा एक भाग आहे. जुन्या काळी गॅस नव्हता, वीज नव्हती, तेव्हा ह्याच गवऱ्याने चूल पेटायची. गवऱ्या थापायच्या आधी शेण चांगलं मळून घ्यायचं असतंय आणि ते सुट्ट करून पाण्याने ते मळून घ्यायचं. मग त्याचा उंडा बनवायचा असतं. चांगलं मळून घेतलं की गवऱ्या पण भारी जमतात. मग माझं तेच काम चालू होतं, शेण मळायचं. मोठ्या शिक्षा कालच्या एवढ्या गवऱ्यात आपल्याला तिकडे थापायच्या, त्याने ह्या परवाच्या त्या वाळतात एवढ्या थापून झालेल्या. आधीच्या गवऱ्या थापून झाल्यावर त्या उन्हात सुकताना पाहणं म्हणजे एक वेगळी समाधानाची भावना असते. स्वतःच्या हाताने केलेल्या कामाचं फळ डोळ्यासमोर दिसतं. आजच्या आधुनिक जगात आपण किती पुढे गेलो आहोत, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मुळाशी जोडून ठेवतात. गावाकडचं साधं जीवन, निसर्गाशी असलेलं नातं आणि कष्टातला आनंद याची किंमत वेगळीच आहे. ह्या अनुदानावरती 150-200ला जातात आणि आम्ही इथं पावसाळ्याची तयारी चालू आहे. गवऱ्या म्हणजे फक्त चूल पेटवायचं साधन नाही, त्या आहेत आपल्या घराच्या उबदार आठवणी. त्या वाळलेल्या गवऱ्या जेव्हा चुलीत पेटायच्या तेव्हा फक्त भाकरीच नाही, तर घरभर पसरायची ती एक वेगळीच ऊब होती. आज गॅस आहे, स्टोव आहे, सोयी आहेत, पण त्या गवऱ्यांच्या धुरातील आपलेपणाचा सुगंध ती मात्र कुठेच मिळत नाही. कारण गवऱ्या फक्त इंधन नाही, त्या आहेत आपल्या मातीतली ओळख आणि आपल्या संस्कृतीची ऊब.
फार कजली तुला होईल लवकर. तर अशा प्रकारे आपल्या गवऱ्या थापून झालेल्या. तुमच्या इकडे गवऱ्यांना काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.